वेलकम ऑल मेंबर्स. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे आहेत या सिस्टम विषयी, जी की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये वर्ल्ड वाईड काम करते, एक अशी एकमेव कंपनी जी की क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन या जगात खूप मोठ्या लेवलला वर्ल्ड वाईड यांचं काम चालू आहे. आणि विशेष म्हणजे बोलायचं झालं तर या कंपनीविषयी, तर यांच्याकडे 2009 पासून यांच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. 2009 पासून या कंपनीने खूप सक्सेसफुली जर्नी ऑलरेडी सक्सेसफुली त्यांनी पूर्ण केलेली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप हा पूर्ण एक वन बाय वन हा पूर्ण जी अपॉर्च्युनिटी आहे, जी संधी आहे, त्याचा आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन माहिती घेणार आहोत. द वर्ल्ड मोस्ट कॉम्प्रेसिव्ह डिजिटल फायनान्स याच्याविषयी बोलायचं झालं तर एक ही जगातील सगळ्यात मोस्ट जे आहे ॲडव्हान्स आणि कॉम्प्रेसिव्ह म्हणजे की यांनी एकदम सिस्टमॅटिक प्रकारे त्यांनी सर्व डिटेल याच्यामध्ये कव्हर केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टी त्यांनी डिटेलमध्ये लोकांना नॉलेज दिलेलं आहे. जसं एक जनरल डिस्कशन आहे, जनरल याच्यामध्ये बोलायचं झालं तर एक डिस्क्लेमर असते, जसं की म्युच्युअल फंड मध्ये जसं आपण सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, तसं कंपनी कॉर्पोरेट लेवलला आहे. तर कॉर्पोरेट लेवलला जे आहे, तर हे जे विषय आहे की डिस्क्लेमर कंपनी जसं सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क, जे की आपण जे काही हे करतोय सिस्टम मध्ये आपण मेंबरशिप घेणार आहोत, तर हे जो काही यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड आहे त्यानुसारच परफॉर्मन्स मिळेल असं नसतं. तर हे चेंज होऊ शकतो. परंतु यांचं आतापर्यंत जर पाहिलं तर एक नाही, दोन नाही, असे 14 प्रोजेक्ट सक्सेसफुली रन केलेले आहेत. तर त्याचा सक्सेस बघून हे इझिली आहे की आपण याच्यात चांगल्या प्रकारे कंपनी सक्सेसफुल हे जे प्रोजेक्ट रन करू शकते. परंतु कॉर्पोरेट मध्ये काही डिस्क्लेमर, एक पब्लिक साठी एक क्लिअर डिस्कशन असणं गरजेचं असतं. त्यासाठी कंपनी ते क्लिअर डिस्कशन करते की आम्ही जे आहे इथे कोणतीही काही इन्व्हेस्टमेंट कंपनी चालवत नाही, काही नेटवर्किंग कंपनी नाही, नाही कोणती अफिलिएट प्रोग्राम आहे. तर हा एक टोटल एक एज्युकेशन प्रोग्राम आहे. ब्लॉकचेन वर तुम्हाला अर्निंग आणि लर्निंग या गोष्टीवर कंपनी काम करते. आपण इथे पुढे जाऊया. याच्याविषयी बोलायचं झालं तर डिस्कवर हाऊ टू डू रिवॉर्ड डेली विथ द या कंपनीसोबत तुम्हाला डेली अर्निंग कसं करता येईल याच्याविषयी बोलायचं झालं तर आपण जे आहे स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये पूर्ण गोष्टी कव्हर करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण जे आहे म्यूट मी ठेवतो सध्या. पूर्ण कंप्लीट आपलं झाल्यानंतर प्रेझेंटेशन तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण ऍट अ टाइम कव्हर करूया. ठीक आहे. तर इथे बघायला दिलेले द वर्ल्ड मोस्ट कॉम्प्रेसिव्ह डिजिटल फायनान्स, जे की इकोसिस्टम. तर हे फायनान्शियल मध्ये यांचं ऑलरेडी खूप मोठं काम आहे आणि मोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. तर याच्याविषयी बोलायचं तर इथे दिलेलं आहे बघा, व्हाय पीपल कॉल स्टार हायपरटेक मेंबरशिप प्रोग्राम. तर का आपण घ्यायला पाहिजे, त्याचा काय बेनिफिट काय. तर याच्याविषयी बोलायचं झालं तर एक पॅसिव्ह इन्कम 7 वर्षाचा यांच्याकडे जे आहे ब्लॉकचेन मधला लार्जेस्ट एक्सपिरियन्स आहे. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ब्लॉकचेन मध्ये याच्याविषयी बोलायचं झालं तर यांचं $1 ट्रिलियन ऑलरेडी इंडस्ट्री यांनी इस्टॅब्लिशमेंट केलेली आहे. डिफाय येणारा जो टाइम आहे हा पूर्ण $1 ट्रिलियन स्कोप असणारी इंडस्ट्री आहे. तर याच्याविषयी बोलायचं झालं तर आपण डिफाय हा जो विषय आहे, येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी डिसेंट्रलाइज फायनान्स होणार आहेत. आता जो आपण सिस्टम मध्ये वर्क करतो ही सेंट्रलाइज आहे, ही कंट्रोल बाय गव्हर्नमेंट. तर हा जो सगळा विषय आहे येणाऱ्या प्रत्येक 20 ते 25 वर्षामध्ये रिव्हॉल्युशन होत असते फायनान्शियल सेक्टरमध्ये. तर त्यातीलच एक डिफाय ही एक खूप मोठी रिव्हॉल्युशन आहे. डिसेंट्रलाइज म्हणजे जे कंट्रोल आहे ते पब्लिक डिसाइड करणार आहे की कोणत्या आणि कशाच्या माध्यमातून मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या फायनान्सच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी एक पॅसिव्ह रिवॉर्ड देते. मिनिमम याच्यामध्ये 300 USD ची, या 300 HO आपण म्हणलं तरी चालेल. क्रिप्टो करन्सी मध्ये 300 USDT याचं जर कॉस्टिंग काढलं तर नॉमिनल 24,000 पर्यंत जातात. पुढे आपण बोलायचं झालं स्टेप बाय स्टेप आपण याचं जे आहे याच्यातून तुम्हाला रिवॉर्ड कसे मिळणार आहात त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. बिगेस्ट ब्लॉकचेन अलायन्स ही जी कंपनी आहे याच्यामध्ये जे याच्या पाठीमागे कोण आहेत, हु इज बिहाइंड फाउंडर. फाउंडर कोण आहेत तर हे मिस्टर रायन्झो आहेत. रायन्झो विषयी बोलायचं झालं तर वन ऑफ द बिगेस्ट ब्लॉकचेन किंग म्हणलं तरी चालेल, जे की क्रिप्टो मध्ये एक त्यांचे लेजंड आहेत, एक चांगले बिझनेसमॅन आहेत. एंजल इन्व्हेस्टर, ज्याला की देवदूत, एंजल याचा अर्थ असा होतो की देवदूत, जे की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट एंटर करतात आणि काही फीस चार्ज घेत नाही, काही इंटरेस्ट घेत नाही, तर फिक्स
पार्टनरशिप घेतात एक लॉंग टर्म साठी. ह्याच्याविषयी बोलायचं झालं तर हे स्वतः पार्टनर आहेत अशा मोठ्या मोठ्या एक्सचेंजर्स मध्ये, बिनान्स मध्ये, ज्याच्यामध्ये दिवसाला 20 लाख बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन होतं. एका बिटकॉइनची कॉस्टिंग काढलं आपण 35 ते 50 लाख ॲन ॲव्हरेजचा रेट चालू आहे. 35 ते 50 लाख गुणिले जर आपण 20 लाख जर केले तर एक खूप मोठा लार्ज फंड होतो. लार्ज फंड मध्ये कंपनीचा ऑन पेपर 3% शेअर होल्डिंग आहे, नॉन पेपर 22% होल्डिंग आहे. प्रॉफिट जे काही ब्रोकरेज यांना जे आहे ते ब्रोकरेज यांना एक फिक्स जनरेट होतो. त्या ब्रोकरेजशी बोलायचं झालं तर एक यांच्यासाठी फिक्स इन्कम आहे. हे स्वतः एंजल इन्व्हेस्टर आहे 40+ एक्सचेंजर मध्ये. एका एक्सचेंजरचा आपण बोलायचं झालं बिनान्स मध्ये एवढा मोठा टर्नओव्हर आहे. तर बाकीच्या एक्सचेंजरचा आपण जर पाहिला BW.com हे स्वतःचा एक्सचेंजर आहे. हूम हा स्वतःचा एक्सचेंजर आहे. हूम मध्ये डेलीचा जवळपास 20,000 बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन होतं. यांचं जे काही ब्रोकरेज जनरेट 100% ह्यांनाच बेनिफिट आहे. हे जे एक्सचेंजर बोलायचं झालं जसं की एक्सचेंजर इंडियामध्ये आपण जर बोललो की इंडिया बुल्स या शेअर खान, एंजल ब्रोकर्स हे जे आहेत ते इक्विटी मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. सेम हॅज क्रिप्टो करन्सी मध्ये असे एक नाही दोन नाही असे 40 एक्सचेंजर मध्ये यांची पार्टनरशिप आहे आणि 40 एक्सचेंजर पासून यांना रेव्हेन्यू जनरेट होतो. 40 एक्सचेंजर पासून यांना इन्कम मिळत असतं. याच्याविषयी बोलायचं झालं तर हे स्वतः ओनर्स आहेत, फाउंडर अँड बोर्ड मेंबर आहेत एच कॅश, जो की खूप मोठ्या लेवलला कॉइन कॅप मध्ये रजिस्टर आहे आणि खूप मोठ्या लेवलला त्यांचं काम चालू आहे, जे की क्वांटम रेजिस्टन्स सिक्युरिटी मध्ये काम करतं. हायपर डाव डिसेंट्रलाइज फायनान्स मध्ये काम चालू आहे. हे त्यांचं स्वतःच कॉइन आहे. मल्क्युलर फ्युचर याच्याविषयी बोलायचं तर हा पण डिफाय सिस्टम मध्ये काम करतो आणि याची टोटल सप्लाय फक्त 10 करोड आहे. लोकसंख्या जर पाहिलं आपण 800 करोड समोर 10 करोड सप्लाय इट्स व्हेरी कमी आहे, खूप लेस आहे. त्याचं कंपॅरिझन केलं तर येत्या काळामध्ये याच्यात सुद्धा खूप चांगले रिटर्न कंपनी देणार आहे. तर हे स्वतः एंजल इन्व्हेस्टर आहेत बिटकॉइन मध्ये, इथेरियम मध्ये, थेटर मध्ये, मोनोरो मध्ये आणि रिपल मध्ये. प्लस ह्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेले आहे एनेमी कॉइन, नेमी अँड ट्रोनला स्टँड करणारे, जस्टिनसनला स्टँड करणारे, त्यांना सपोर्ट करणारे मिस्टर रायन्झो आहेत. हे स्वतः अर्ली इन्व्हेस्टर आहेत, शेअर होल्डर आहेत 5 पब्लिक लिस्टेड कंपनीमध्ये, जे की ब्लॉकचेन कंपनीमध्ये काम करतात, जे की ब्लॉकचेन ची संदर्भात मेजॉरिटी शेअर होल्डिंग यांच्याकडे आहे. टोरंटो, ऑस्ट्रेलिया, टोकियो, नासडॅक मध्ये या कंपन्या लिस्टेड आहेत आणि वर्ल्ड वाईड यांचं काम चालू आहे. ठीक आहे. ओकेएक्स मध्ये सुद्धा यांची चांगली पार्टनरशिप आहे. ओकेएक्स इंटरनॅशनल एक्सचेंजर आहे, जो की टॉप लेवलला काम करतो. त्यात त्यांची एक्सचेंजर्स त्यात त्यांची पार्टनरशिप आहे. पुढे जाऊया. त्यांना द किंग ऑफ द ब्लॉकचेन सिन्स 2009, ज्यावेळेस BTC बिटकॉइन अस्तित्वात आला होता, ज्यावेळेस बिटकॉइन विषयी लोकांनी काम करणं चालू केलं होतं, बिटकॉइन विषयी लोकांनी अवेअरनेस प्रोग्राम चालू केले होते, त्यापासून हे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सेकंड कंपनीचे जे चेअरमन आहेत ते आहेत मल्टी बिलियनियर आहेत मिस्टर सॅमली विषयी बोलायचं झालं तर ह्यांनी जे आहे हे स्वतः फाउंडर आहेत ब्लॉकचेन ग्लोबलचे आणि हे स्वतः सेंटर चालवतात ब्लॉकचेन ग्लोबल सेंटर, जे की जगातील अशी ब्लॉकचेन सिस्टम आहे जे की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन लोकांना जे आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये लोकांना नॉलेज देत असते. याच्याविषयी बोलायचं झालं तर फाउंडर ऑफ द सी ऑफ द ब्लॉकचेन ग्लोबल 16 ब्लॉकचेन सेंटर्स, अशा 16 ब्लॉकचेन सेंटर मध्ये हे जे आहेत त्यांची ओनरशिप आहे. स्वतः एक गेस्ट स्पीकर राहिलेले आहेत, जे की मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, मोठ्या मोठ्या मीडियाज मध्ये, CCNA, BBC, फॉक्स, ब्लूमबर्ग, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट ह्या मोस्ट ऑफ द कंपनी US बेस्ड आहेत. याच्याविषयी बोलायचं झालं ब्लूमबर्ग एक खूप मोठा मीडिया आहे, जे की शेअर मार्केट आणि फॉरेक्स मार्केट पूर्ण ट्रेडिंग विषयी डिटेल मध्ये नॉलेज आणि न्यूज देत असतात, लोकांना गायडन्स देत असतात. फोर्ब्स जर बोलायचं झालं तिथे लोक नाव स्वतः घेण्यासाठी लोक इथे प्रयत्न करत असतात. फोर्ब्स मध्ये फोर्ब हा जो आहे एक खूप मोठ्या प्रमाणात चालणारा मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनचा रेकॉर्ड आलेला असतो, ट्रॅक रेकॉर्ड केला म्हणजे त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो मेंटेन केला जातो. अमेझॉन वेब सिरीज, आज अमेझॉन विषयी सर्वांना माहितच आहे. अमेझॉन काही साधारण मीडिया नाहीये, तर हा वर्ल्ड वाईड चालणारा आहे. इव्हन यांची अमेझॉन प्राईमला यांची डॉक्युमेंटरी सुद्धा रेकॉर्ड आहे, जी की स्वतः अमेझॉननं त्यांची रेकॉर्डिंग केलेली आहे. मायनिंग मध्ये यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, तर त्याच्याविषयी त्यांची डॉक्युमेंटरी आहे. मायक्रोसॉफ्ट स्वतः यांना इंटरव्ह्यू साठी बोलवतात,
क्रिप्टोकरन्सी विषयी, ब्लॉकचेन विषयी यांच्याकडून नॉलेज आणि जे काही यांचं जे याच्यावर आहे स्पीच आहे ब्लॉकचेनवर, ते स्वतः लिसन करतात. वर्ल्ड इकॉनॉमी फॉर्म विषयी बोलायचं झालं तर जगामध्ये जे काही फायनान्शियल डिसिजन असतात, फायनान्शियल नियम असतात, रेग्युलेशन असतात, ते वर्ल्ड इकॉनॉमी फॉर्म मध्ये फायनल केले जातात. तिथे सुद्धा एक गेस्ट स्पीकर म्हणून यांना बोलवण्यात आलेले आहे. तिथे एक गेस्ट स्पीकर म्हणून यांनी तिथं स्वतःचा स्पीच दिलेला आहे ऍज ऑन द ब्लॉकचेन. युनायटेड नेशन्स, आता युनायटेड नेशन्सशी बोलायचं झालं तर अमेरिकामध्ये सुद्धा हे स्वतः जाऊन तिथं स्पीच दिलेलं आहे. तिथे ब्लॉकचेन मध्ये यांनी साइन अप केलंय, ब्लॉकचेनचे प्रोजेक्ट स्वतः डेव्हलप करून दिलेले आहेत. यांच्याविषयी बोलायचं झालं तर हे द क्राऊन प्रिन्स ऑफ द ब्लॉकचेन यांना बोललं जातं. आणि हे वर्ल्ड वाईड स्वतःचे नॉन प्रॉफिट ब्लॉकचेन सेंटर लोकांना जे आहे ब्लॉकचेन विषयी नॉलेज देण्याचं काम करतात. पुढे जाऊया आपण. तर यांच्याविषयी बोलायचं झालं तर ब्लॉकचेन यांनी जे आहे फर्स्ट जी कंपनी फाउंड केलेली आहे 2014 मध्ये, $300 मिलियन यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावेळेस. 1 मिलियन इज इक्वल टू 10 लाख INR मध्ये, रुपीज मध्ये. तसे यांनी डॉलर मध्ये 300+ मिलियन इन्व्हेस्ट केलेले इन ओव्हर द 80 ब्लॉकचेन. अशा 80 ब्लॉकचेन मध्ये त्यांनी प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व केलेले आणि लोकांना ते डिलिव्हरी केले 80+ ब्लॉकचेन्स. एक ब्लॉकचेन डेव्हलप करण्यासाठी मिनिमम 6 महिने लागतात. तर तुम्ही विचार करू शकता की 80 ब्लॉकचेन यांनी स्वतः डेव्हलप करून दिलेले आहेत. प्लस हे गव्हर्नमेंट सोबत यांचं कॉन्ट्रॅक्ट आहेत. $multi-billion ग्रुप यांनी ऑलरेडी पार्टनरशिप विथ द गव्हर्नमेंट. फॉर्च्यून द 500 कंपनीज, ज्या कंपन्या टॉप इंडेक्स मध्ये येतात, अशा 500 फॉर्च्यून कंपनीमध्ये यांनी ऑलरेडी गव्हर्नमेंट सोबत टायअप करून ब्लॉकचेन विषयी लोकांना नॉलेज दिलेले. ह्यांचे बोलायचं झालं NME हा जो प्रोजेक्ट यांनी स्वतः लॉन्च केलेला आहे, याचं जर कॉस्टिंग आता जर पाहिलं तर 1.4 बिलियन, म्हणजे अरबपती ऑलरेडी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आहे NME डिस्कशन याच्यात डिटेल मध्ये केलेलं आहे. याला NME यांचा जो प्रोजेक्ट आहे यांनी ऑलरेडी खूप मोठ्या लेवलला सक्सेसफुली ते चालवत आहेत. याच्याविषयी बोलायचं झालं तर ट्रोन जो आहे यांचा सेकंड कॉइन, जो सेकंड ब्लॉकचेन यांनी स्वतः डेव्हलप केलेले आहेत आणि याच्या बॅकएंड मध्ये हेच लोक आहेत, यांचीच कंपनी आहे ती. मिस्टर जस्टिनला सपोर्ट करणारे बॅकएंड मध्ये हा ग्रुप आहे. याच्याविषयी बोलायचं झालं तर ट्रोन हा इटसेल्फ $2 बिलियन प्लस हा ऑलरेडी प्रोजेक्ट झालेला आहे. सेकंड जी कंपनी आहे ती आहे कॉलिनस्टार. फाउंडर ही 2015 मध्ये फाउंडेशन झालेलं आहे. यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले $400 मिलियन. 1 मिलियन इज इक्वल टू 10 lakhs इंटू तुम्ही करू शकता 400, म्हणजे एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि यांनी जे यांच्याविषयी बोलायचं कॉलिनस्टार या कंपनीविषयी तर 300+ ब्लॉकचेन कंपनीज मध्ये यांनी ऑलरेडी खूप मोठ्या लेवल यांनी काम केलेलं आहे. $multi-billion ग्रुप आहे जो की लार्जेस्ट नोन द ब्लॉकचेन व्हेंचर इन द कॅपिटल कंपनी. यांच्याविषयी बोलायचं झालं तर 40 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज मध्ये यांची ओनरशिप आहे. टॉप 12 जे आहेत ते 20 क्रिप्टोकरन्सी मध्ये सुद्धा यांची खूप मोठी लेवलला इन्व्हेस्टमेंट आहे. 40 एक्सचेंजर मध्ये बोलायचं झालं तर याच्यामध्ये बिनान्स, OKX, BitBM असे भरपूर आहेत. हुबई असे जे टॉप लेवलचे जे एक्सचेंजर आहेत त्यांच्यामध्ये यांची पार्टनरशिप आहे. नॉर्मल जर बोलायचं झालं एका एक्सचेंजरचं साधा आपण बिनान्स जरी उदाहरण जर घेतलं तर 20 लाख इथेरियम, 20 लाख बिटकॉइनचं डेलीचं ट्रान्झॅक्शन आहे. असे नॉर्मल लहान जरी पकडलं तर मिनिमम 10,000+ बिटकॉइनचं डेली ट्रान्झॅक्शन. याच्यामध्ये आपण बोलायचं झालं तर हा एक यांच्यासाठी खूप मोठा रेव्हेन्यू आहे. ट्रेडिंग मध्ये प्लस मायनस होऊ शकतात, परंतु आपण जर याचा क्लिअर जर आपण याचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं, जे काही ब्रोकरेज जे असतं ते कंपनीसाठी नेहमी प्रॉफिटच असतं, त्यात लॉस हा प्रकार नसतो. ब्रोकरेज वाले जे असतात ते ओनली मेक द प्रॉफिट. ठीक आहे, पुढे आपण बोलूया. यांची जी तिसरी जी कंपनी आहे ती आहे Hcash. ही यांनी फाउंडेशन केलेली आहे 2016 मध्ये. आणि यांनी जी सुरुवात केली होती ती $50 मिलियन इन्व्हेस्टमेंट करून सुरुवात केली होती. आणि काम करतायत क्वांटम रेसिस्टन्स सिक्युरिटी विथ IBM कंपनी सोबत यांचं काम चालू आहे. क्वांटम रेसिस्टन्स हा प्रकार असा आहे
की याच्यामध्ये हाय लेवलची सिक्युरिटी दिली जाते, हाय लेवलची कॅम्प्युटर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. येणारा जो काळ आहे हा पूर्ण डिजिटलायझेशनचा आहे. क्वांटम कॅम्प्युटर विषयी बोलायचं झालं, तुम्हाला सुपर कॅम्प्युटर माहिती असेल. सुपर कॅम्प्युटरच्या 100 टाइम्स पॉवरफुल क्वांटम कॅम्प्युटर असतो आणि जो अनहॅकेबल टेक्नॉलॉजीवर वर्क करतो. आणि ती टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम रेसिस्टन्स, हाय सिक्युरिटी. हाय सिक्युरिटी कुठे युज होते, तर हाय सेक्टर, हाय सेफ्टी कंपनीज मध्ये. त्यामध्ये आपण म्हणलं फायनान्शियल बँकिंग सेक्टर मध्ये युज होणार. आपण पाहिलं तर अॅनिमेशन फॅक्टरी मध्ये युज होणार. अॅनिमेशन मध्ये जर पाहिलं आपण तिथे हाय सिक्युरिटी जी आर्मी असते तिथे युज होणार. म्हणजे जिथे हाय सिक्युरिटी लागते तिथे क्वांटम रेसिस्टन्स जे आहे ही सिक्युरिटी सिस्टम युज होणार आहे. वर्ल्ड मोस्ट ऍडव्हान्स पेटेंटेड ब्लॉकचेन प्रोजेक्ट आहे. यांना जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे इन्स्टिट्यूट आहे CSIRO यांना पेटंट सुद्धा दिलेलं आहे. ह्यांचे ऑफिसेस जर पाहिले तर वर्ल्ड वाईड ऑफिसेस आहेत. प्रोड्स, मोनाश, टोकियो युनिव्हर्सिटी, शंघाई युनिव्हर्सिटी यांना अप्रुव्हल दिलेलं आहे. सेकंड थिंग बोलायचं झालं तर यांची जी कंपनी आहे ती जी फोर्थ कंपनी जी यांनी घेतलेली आहे 2017 मध्ये, त्याचं कॉस्टिंग इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे $100 मिलियन इन्व्हेस्टेड. कॅश यांनी पूर्ण ही जी 100 मिलियन जे आहे पूर्ण कॅश देऊन त्यांनी अक्विजिशन केलेली आहे. म्हणजे एखाद्या कंपनीकडे $100 मिलियन कॅश असेल तर तुम्ही आपण विचार करू शकता कंपनी किती मोठ्या लेवलला आणि स्ट्रॉंग कंपनी आहे. तर याचं आज त्यांनी व्हॅल्युएशन केलं तर ही जी कंपनी मायनिंग मध्ये काम करते, BW.com विषयी बोलायचं झालं तर जगातील जे काही नवीन बिटकॉइन येणार आहेत, नवीन करन्सी येणार, त्यातले 60% मायनिंग करण्याची कॅपॅसिटी ठेवणारी एकमेव पॉवरफुल सिस्टम आहे. वन ऑफ द टॉप 4 कंपनी दॅट माइन 60% ऑफ ऑल न्यू बिटकॉइन. तर ह्यांची हाय कॅपॅसिटी असलेला हायड्रो पॉवर प्रोजेक्ट हा जो आहे BW.com ही कंपनी आहे. याच्याविषयी डिटेल माहिती पुढे दिलेली आहे. पुढे जाऊया. तर वर्ल्ड पार्टनर विथ देम, ते सगळे जग त्यांच्यासोबत पार्टनरशिप करतात. त्यांच्याशी बोलायचं झालं कलेक्टिव्ह मार्केट व्हॅल्युएशन ऑफ द 10 बिलियन ऑब्विसली डू नॉट नीड फॉर मनी. कंपनी जी आहे ऑलरेडी मल्टी बिलियनर अरबोपती खरबोपती कंपनी आहे. यांच्याविषयी बोलायला झालं पण याच्यातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत हे सुद्धा यांच्यासोबत पार्टनरशिप करून त्यांचा बिझनेस चालवतात. यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत ब्लॉकचेन ग्लोबल, कॉलिनस्टार, एचकॅश, BW.com, पॉवर, लेजर, इक्वल बँक, ट्रोन, हायपरडाऊ हे सगळे यांचे पार्टनर आहेत. बिनान्स, कॉइन आय, मॉलिक्युलर फ्युचर, एल्फ, वीचेन, OKX, JB.com, हुबई, बिटहम हे सगळे एक्सचेंजर जे काय 40+ एक्सचेंजर यांची पार्टनरशिप आहे. त्या एक्सचेंजरचे नाव आहेत गेट.io, बीट्स, टॉप्स, ओमिसगो हे स्वतःचा प्रोजेक्ट आहे. KuCoin आणि प्लस हे स्वतःचे सुद्धा कॉइन यांचे स्वतःचे एक्सचेंजर बी आहे. हु एक्सचेंज प्लस आता हायपर एक्सचेंज सुद्धा हे लॉन्च करतात दुबई मधून. बिटकॉइन हे सुद्धा एक्सचेंज आहे. BTC असे मोठ्या मोठ्या एक्सचेंजर मध्ये यांची पार्टनरशिप आहे. तर हे लॉन्च करण्यापाठीमागे त्यांचा उद्देश काय आहे तर त्यांना या प्लॅटफॉर्मवर त्यांचे इकोसिस्टम मोठ्या लेवलला हायपरटेक ग्रुप यांना मोठ्या लेवलला चालवायचं आहे. आणि त्या ह्या इकोसिस्टम मध्ये ऑलरेडी त्यांचे हे जे प्रोजेक्ट आहेत रनिंग आहेत. ऑलरेडी प्रोजेक्ट मोठ्या लेवलला यांचं काम चालतंय. बँकिंग मध्ये यांचं काम चालू आहे, फायनान्शियल सर्व्हिस मध्ये यांचं काम चालू आहे, ब्लॉकचेन पब्लिक ब्लॉकचेन मध्ये यांचं काम चालू आहे. इकोसिस्टम मध्ये जे आहे हा जो प्रोजेक्ट आहे यांचा हायपरडाऊ इकोसिस्टम मध्ये काम करतो. क्वांटम रेजिस्टन्स टेक्नॉलॉजी मध्ये यांचं काम चालू आहे. एक्सचेंजेस यांचे ऑलरेडी मल्टिपल आहेत. हायपरमॉल ऑलरेडी लाईव्ह आहे यांचा हायपरमॉल 25,000+ प्रोडक्ट आहेत. प्लस यांचा हायपर पे कार आहे, प्लस हायपर बँक यांचे चालू आहे. मायनिंग मध्ये यांचं काम चालू आहे. मार्केटला बऱ्याच कंपन्या असतात ते सांगतात की आम्ही हे आणू ते, पण यांच्या डे 1 पासून हे सगळ्याचे प्रोजेक्ट लाईव्ह आहेत. डे 1 पासून सगळ्या प्रोजेक्टची आपल्याला डिटेलमध्ये इथे कंपनीने माहिती दिलेली आहे. प्लस येत्या काळामध्ये ते लाईव्ह स्ट्रीमिंग, हायपर शो हे आणतायत, हायपर न्यूज चॅनल आणतायत. जसं आपण व्हॉट्सअप यूज करतो त्या टाईपचा यांचा जो प्रोजेक्ट आहे हायपर टॉक, आपण डिसेंट्रलाइज सिस्टम, डिसेंट्रलाइज मेसेंजर सिस्टम सुद्धा ते आणतायत. तरी त्यांची ग्लोबल ब्लॉकचेन इकोसिस्टम आहे. याच्यामध्ये कंपनीला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट रेव्हेन्यू जनरेशन होतो.
याच्याविषयी बोलायचं झालं, वी इन्व्हाइट यू टू बी अ पार्ट ऑफ द कम्युनिटी. हे आपल्याला स्वतः इन्व्हाइट करतात की तुम्ही आमचे पार्ट व्हा आणि तुम्ही पण रिवॉर्ड सिस्टमच्या माध्यमातून एक तुम्ही एज्युकेशन प्लस अर्निंग हा दोन्ही पार्ट तुम्ही करू शकता कंपनी सोबत. एक तुम्हाला ब्लॉकचेन विषयी नॉलेज मिळणार, कंपनी जे ब्लॉकचेन विषयी नॉलेज देते, प्लस ऍडिशनल तुम्हाला एक इन्कम सोर्स देते. आपण क्रेडिट डेबिट कार्ड यूज करतो तर आपल्याला रिवॉर्ड्स पण मिळतात. सेम तसं कंपनी सुद्धा सोबत आपण मेंबरशिप घेतल्यानंतर कंपनी तुम्हाला रिवॉर्ड्स प्रोव्हाइड करते. तर कंपनीचं जर बोलायचं झालं तर बिल्ड मेंबरशिप बेस्ड द ब्लॉकचेन कम्युनिटी. यांना जे स्वतःची एक कम्युनिटी बिल्ड करायची आज मार्केटला, अमेझॉन असू द्या, फ्लिपकार्ट असू द्या, एनी मोठ्या मोठ्या कंपनी असू द्या, त्यांच्याकडे युजर्स आहेत म्हणून ते आज मोठ्या लेवलला काम करतात. तर ह्यांचाही तोच पर्पज आहे, यांना एक स्वतःची ब्लॉकचेन मध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा मेजर पार्ट जो रोल केला जातो तो कम्युनिटीचा असतो. तर ते कम्युनिटी बिल्ड करण्यासाठी हे सिस्टम रन करतायत. ब्रिंग द 30 मिलियन कस्टमर टू द इकोसिस्टम. ही ज्यांची जी इकोसिस्टम आहे ह्यांच्यामध्ये त्यांचं सध्या त्यांचा प्रयत्न आहे की 30 मिलियन म्हणजे इंडियन नंबर्स मध्ये बोलायचं झालं तर 3 करोड लोक त्यांना सध्या या सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व करायचे आहेत. एम टू एक्झिक्यूट वर्ल्ड बिगेस्ट ब्लॉकचेन स्टॉक मार्केट आयपीओ. आणि यांचा जो उद्देश आहे जगातील सर्वात मोठा आयपीओ लॉन्च करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी हे सिस्टम रन करतायत. इथे बघा काय दिलेले पब्लिक आलेले सर्व टाईपचे. नाव दे जस्ट नीड द पीपल टू बिकम द मेंबर ऑफ देअर अमेझिंग कम्युनिटी. जगावर जर ब्लॉकचेनचा किंवा यांच्या कम्युनिटीचं जर मोठं वर्चस्व असेल तर बाय डिफॉल्ट हे खूप मोठ्या लेवलला यांचे इकोसिस्टमच्या माध्यमातून खूप मोठ्या लेवल प्रॉफिट जनरेट करू शकतात. आणि आपल्यासाठी सुद्धा आपण ज्या कम्युनिटी पार्ट होतो तर आपल्यासाठी सुद्धा एक खूप चांगला एक इन्कम सोर्स ही जी कंपनी आहे ती जनरेट करून देत असते. बी ए पार्ट ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट ब्लॉकचेन अलायन्स. आणि साधारण करून नाही, ही तर जगातील वर्ल्ड लार्जेस्ट, जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन अलायन्स आहे, जे की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये काम करणारी कंपनी आहे. प्रॉफिट विथ द डिफाय अँड हेल्प मास्क अडॉप्शन. प्लस यांचं जे कार्ड आहे हायपर कार्ड, हे पण कंपनी तुम्हाला देते, जे की आपण ऑनलाईन जाऊन हायपर पे या ऍप्लिकेशन मधून लॉन्च करू शकतो. यांची जी बँक आहे क्रिप्टो ओनली बँक, तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला डेबिट कार्ड दिलं जातं. याच्याशी बोलायचं झालं तर युअर क्रिप्टो इंटू एनिथिंग 150 मिलियन मर्चंट अराउंड द वर्ल्ड. तर 50 मिलियन प्लस लोक याचा ऑलरेडी म्हणजे मोठ्या प्रमाणात याचा फायदा घेणार आहेत. आणि याचं जर कॅपॅसिटी म्हणलं, मास्टर कार्ड जर तुम्ही घेतलं त्याचं डेलीची कॅपॅसिटी होते 10,000. नॉर्मल आपण जर पाहिलं इंडियामध्ये किंवा वर्ल्ड मध्ये एवढी हाय कॅपॅसिटी कार्ड कोणाकडे नाहीये. बँक आपल्याला साधारण जर पाहिलं डेलीचं एखाद्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर डेली लिमिट किती देते तुम्हाला? विड्रॉल लिमिट मॅक्झिमम 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, याच्यापेक्षा जास्त नाहीये. परंतु यांचं आपण मास्टर कार्ड जरी घेतलं त्याची कॅपॅसिटी आहे $10,000. INR मध्ये मिनिमम 8,00,000. 80चा आम्ही ऑन ॲव्हरेज रेट जरी पकडला तर 8,00,000 रुपये तुम्ही पर डे विड्रॉल करू शकतात. हे अप्रोच दिलेले कोणी? मास्टर आणि कार्ड, मास्टर आणि विजा या लोकांनी दिलेले. सेकंड यांचं कार्ड आहे विजा कार्ड. याच्याशी बोलायचं झालं तर डेली लिमिट आहे $50,000 पर डे. एका ATM ला मिनिमम 12-15 लाख लोड केले जातात. याची कॅपॅसिटी आहे $50,000 म्हणजे इंडियन रुपीज मध्ये म्हणलं तर याची कॅपॅसिटी आहे 40 लाख. म्हणजे या ATM या डेबिट कार्डद्वारे मिनिमम 2-3 ATM सुद्धा त्याच्या माध्यमातून खाली होऊ शकतात. एवढी हाय कॅपॅसिटी असलेलं एक कार्ड आहे. हे कार्ड 176 कंट्रीमध्ये चालतं आणि 176 कंट्रीमध्ये त्याला आपण फियाट करन्सी, लोकल करन्सी आपण देऊ शकतो. त्या लोकल करन्सी विषयी बोलायचं झालं तिथले आपण ह्या प्रत्येक करन्सी याच्यातून लोड करून या कार्डमध्ये क्रिप्टो करन्सी, फियाट करन्सी आपण इमिजिएट कन्वर्ट करून विड्रॉल मारू शकतो. ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. नॉर्मल कार्डनं आपण जे काही ट्रान्झॅक्शन करतो ते सर्व ट्रान्झॅक्शन या कार्डनं आपण करू शकतो. यांच्याविषयी बोलायचं झालं अजून तर हे जे कार्ड आहे एकमेव असं कार्ड आहे ज्याचा एवढी हाय कॅपॅसिटी दिलेली आहे. आणि ते कोणी दिलेले? विजा आणि मास्टर. विजा आणि मास्टर ह्या ज्या कंपन्या आहेत ते साधारण कंपन्या नाहीत. त्यांचं वर्ल्ड वाईड नेटवर्क आहे. वर्ल्ड वाईड खूप मोठ्या लेवलला काम आहे. जेवढ्या बँकिंग आहेत त्या सगळ्यांची यांच्याशी टायअप आहे. ह्यांच्याशिवाय ते बाकी कोणी बँक ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. पण ह्यांनी या कंपनीचा रेकॉर्ड, या कंपनीचा पूर्ण डिटेल या कंपनीची जी आहे कॅपॅसिटी बघून एवढी हाय विड्रॉल कॅपॅसिटी या कंपनीला दिलेली आहे.
दिस इज आपण पाहिलं तर एक रिकमेंड आपण विचार करू शकतो काय लेवलची कंपनी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. कंपनी जी आहे त्याचा जो मेन रोल आहे त्यांच्यात की तुम्ही या आमच्यासोबत मेंबरशिप घ्या, आमच्या कम्युनिटीचे पार्ट व्हा आणि आम्ही तुम्हाला एक ब्लॉकचेन मध्ये जे आहे डिटेल मध्ये तुम्हाला एज्युकेशन देणार आहोत. त्या एज्युकेशनचा फायदा तुम्हाला जे आहे लॉंग लाईफ तुमच्या याच्यासाठी होणार आहे, पूर्ण फॅमिलीसाठी, तुमच्या कम्युनिटीसाठी, तुमच्या पूर्ण परिवारासाठी. ज्यांच्याकडे नॉलेज असेल तेच लोक याच्यातून मोठं अर्निंग करू शकतात. नॉलेज हा जो पार्ट असा आहे की एक टाइम तुम्ही जर नॉलेज घेतलं तर ते तुम्हाला लॉंग लाईफ अर्निंग सोर्स बनू शकतो. ज्या लोकांनी नॉलेज घेतलं तेच लोक याच्यात या सिस्टमच्या माध्यमातून खूप चांगले अर्निंग करू शकतात. मल्टिपल इन्कम सोर्स कंपनी याच्यात दिलेले आहेत. त्यांचे स्वतःचे प्रोजेक्ट आहेत. सेकंड जे आहे एच कॅश, हायपरडाव, मल्क्युलर, हे पण तुम्हाला या डेबिट कार्डच्या द्वारे, क्रिप्टो कार्डच्या द्वारे तुम्ही बाय करू शकता. प्री सेल याच्यात तुम्हाला जे काही मिळतात ते 20 ते 30% डिस्काउंट मध्ये सुद्धा तुम्हाला या कम्युनिटीचे पार्ट झाल्यानंतर तुम्हाला मिळतात. तुम्हाला जे काही यांचे ऑफर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 20-30% डिस्काउंट सुद्धा दिला जातो. तिसरा पार्ट जो आहे तुम्ही या कंपनीचे पार्ट बनता तर त्यामुळे कंपनी तुम्हाला 0.5% to 1% डेली युनिट्स या डेली रिवॉर्ड्स तुम्हाला दिले जातात. ह्याच्यामध्ये कंपनी सांगते तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता 300, 500 आणि 1000 कोणत्याही युनिटची तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. 1 युनिट इज इक्वल टू 1 USDT. एका युनिटची जी कास्ट आहे HU त्याला आपण म्हणतो. एक HU म्हणजे यांचा जे स्वतःचा स्टेबल करन्सी कॉइन हे जे आणतायत हायपर USDT म्हणून याला शॉर्टकट दिलेला आहे HU. त्याची कॉस्टिंग आहे 1 USDT इज इक्वल टू $1 इक्वलंट. यामध्ये तुम्हाला काही मंथली फीस द्यायची आवश्यकता नाहीये, नाही तुम्हाला काही याच्यात अपग्रेड करायला कंपनी सांगते. क्लिअर दिलेलं, नो मंथली फीस और फोर्स अपग्रेड्स. पुढे जाऊया आपण. या मेंबरशिप मध्ये बेनिफिट आहे जे की तुम्हाला पॅसिव्ह अर्निंग, ज्याला पॅसिव्ह अर्निंग म्हणजे एक स्टेबल इन्कम असतं जे की तुमच्यासाठी सिस्टम आणि रिवॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला एक खूप चांगलं अर्निंग मिळतं. तर हे इथे तुमच्यासाठी काय दिलेले आहे तर आपण जी मेंबरशिप घेतो, परचेसिंग करतो, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे ब्लॉकचेनच्या डिटेल मध्ये, प्लस त्यासोबत तुम्हाला जी कंपनी देते रिवॉर्ड्स हे 3 टाइम्स मिनिमम 300 USDT आपण घेऊ शकतो मेंबरशिप आणि त्याच्या मल्टिप्लाय. त्याच्यामध्ये अदर पॅकेजेस आहेत 300, 500 आणि 1000. तर हायपर युनिट HU याच्याविषयी बोलायचं झालं, प्लॅटफॉर्म यू आर द रिवॉर्ड्स इच डे विथ HU. आपल्याला जे मिळतात त्याच्यात कंपनी जी आहे HU मिळते, HU दिले जातात रिवॉर्ड्सच्या माध्यमातून. ते जे HU आहे ते आपण कन्वर्ट करू शकतो MOF मध्ये, नंतर ते आपण कन्वर्ट करू शकतो डॉलर्स मधून, नंतर INR. तर ही प्रोसेस असते. मिनिमम याच्यामध्ये 0.5% डेली रिवॉर्ड तुम्हाला दिलेली मेंबरशिपवर. इथे एक्झाम्पल दिलेले 300 HU जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला 900 युनिट्स बॅक मिळतात. 1.5 युनिट जे आहे 1.5 युनिट पर डे तुम्हाला दिले जातात. 500चा तुम्ही USDचा मेंबरशिप घेतली, HUचा मेंबरशिप घेतली तर तुम्हाला 1500 युनिट्स बॅक मध्ये मिळतात. डेली तुम्हाला 2.5 युनिट डेली मिळतात. 1000 ची तुम्ही जर मेंबरशिप घेतली HUची तर तुम्हाला रिटर्न मध्ये 3000 HU रिटर्न मध्ये मिळतात. डेली तुम्हाला 5 युनिट पर डे मिळतात. 10,000 ची तुम्ही HU मेंबरशिप घेतली तर तुम्हाला रिटर्न मध्ये मिळतात 30,000 युनिट बॅक्स. याचे हे तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक दिवसाला 50 युनिट पर डे. आता हा जो ऑफर आहे हा प्रोमोशनल ऑफर आहे. हा ऑफर कधी बंद होऊ शकतो. हा नॉमिनल 2 टाइम्स असतो, परंतु आता सध्या जो ऑफर चालू असल्यामुळे तुम्हाला 3 टाइमचा ऑफर दिलेला आहे. तुम्ही जितक्या लवकर तुम्ही डिसिजन घेणार तेवढा तुमच्यासाठी फायद्याचा आहे. हा जो 3 टाइमचा जो ऑफर आहे उद्याही बंद होऊ शकतो, कधी पण बंद होऊ शकतो. ऍज पर कंपनीज रिक्वायरमेंट नुसार कंपनी कधीही चेंज करू शकते. सध्या जो ऑफर चालू आहे 3 टाइमचा, तर तुम्ही तो 3 टाइमचा ऑफर घेऊ शकता. याच्याविषयी बोलायचं झालं, मेंबरशिप दॅट शेअर्स इन द अलायन्स लार्ज ब्लॉकचेन रिसोर्सेस.
तर कंपनीविषयी बोलायचं झालं तर कंपनी जी आहे तुम्हाला ब्लॉकचेन विषयी एज्युकेशन तर खूप डिटेलमध्ये देते. याच्यामध्ये बिगनर कोर्स दिलेले आहेत, बेसिक कोर्स दिलेले आहेत. तुम्ही जे काही याच्यात कोर्स घेतायत, नॉलेज घेतायत, त्याच्यामध्ये तुमचं ब्लॉकचेन विषयी डिटेलमध्ये नॉलेज घेऊ शकतात. प्लस तुम्हाला याच्यात सर्टिफिकेशन मी देते. आज सिम्बॉसिस किंवा ज्या मल्टिपल इन्स्टिट्यूट्स आहेत ब्लॉकचेन विषयी जे कोर्स प्रोव्हाइड करतात त्याच्याविषयी बोलायचं झालं तर हा कॉस्टिंग यांचा मिनिमम 50,000 60,000 या कोर्सेसची कॉस्टिंग आहे. तेच नॉलेज तुम्हाला इथं दिलं जातं विथ सर्टिफिकेशन. इंडियामध्ये भारत देशात आपण बोलायचं झालं तर यंग जनरेशन ही ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि एज्युकेशन घेणारे यंग पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सर्वांसाठी फायद्याचं आहे. हे जे आपण नॉलेज घेऊ ते सर्वांसाठी लॉंग लाईफ साठी कामी येणारं नॉलेज आहे. आपल्या मुलांसाठी, स्टुडंटसाठी एज्युकेशन जे ब्लॉकचेनचं घेणार आहेत ही $1 ट्रिलियन रिव्हॉल्युशन होणारी इंडस्ट्री आहे ब्लॉकचेन. त्याचं तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्हाला लॉंग लाईफ साठी फायद्याचं आहे. ऍक्सेस द क्रिप्टो डेबिट कार्ड हे तुम्हाला इथे डेबिट कार्ड दिलं जातं. त्याच्यामध्ये ब्लॉकचेन प्रोजेक्ट जे काही येणार आहेत ते प्री मार्केटमध्ये येण्या अगोदर तुम्हाला ऑफर जे आहेत 20 ते 30% डिस्काउंट प्राइस मध्ये दिले जातात. आणि यांचे जे प्रिव्हियस रेकॉर्ड जर पाहिलं तर ह्यांनी 19,000% प्लस लोकांना गेन दिलेले आहेत. 1000 मिनिमम यांचा जो क्यूटम हा जो कॉइन आहे 19,000% यांनी रिटर्न दिलेले आहे क्यूटम कॉइन मध्ये. इथे यांनी सांगितलेलं आहे फास्ट परफॉर्मन्स इन इन्क्लुसिव्ह 1000% म्हणजे 1000% सुद्धा याच्या त्याने दिलेले आहेत. पुढे बघूया आपण. तर यांच्याविषयी बोलायचं झालं स्क्रीन एकच मिनिट. ठीक आहे. तर याच्यामध्ये बोलायचं झालं पॉवर, लेजर, अटर्निटी, क्यूटम, अल्फा, एनएमई, ओमेझू, बीचेन हे सर्व यांचे प्रोजेक्ट आहेत. क्यूटम याच्यामध्ये यांनी 1000% प्लस रिटर्न दिलेले आहेत. ठीक आहे. प्लस जे काही नवीन टोकन यांच्या माध्यमातून लॉन्च होतात ते पण तुम्हाला हॅज अ गिफ्ट आणि डिस्काउंटेड प्राइस मध्ये दिले जातात. तिसऱ्याचे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे लिव्हरेज युअर पेंडिंग रिवॉर्ड्स, रिबाय एनी टाइम, यू रिसीव्ह बॅक 50 युनिट्स. मिनिमम याच्यात तुम्हाला 50 इश्यू झाले की ते तुम्ही कंपाऊंड करू शकता किंवा रिबाय करू शकता. तर याच्यामध्ये मिनिमम जे आहे विड्रॉल मारण्यासाठी 50 एचयू लागतात किंवा रिबाय करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 50 एचयू जमा झाले, 50 USDT जमा झाले की तुम्ही ते विड्रॉल मारू शकता. पुढे जाऊया आपण. तर रिबाय स्ट्रॅटेजी काय आहे की तुमच्यावर आहे, तुम्ही कसं यूज करता. जे काही तुम्ही मेंबरशिप घेता त्याच्यातले तुम्हाला डेली रिवॉर्ड जे येतात त्यातून मिनिमम 50 झाले की तुम्ही ते रिबाय करू शकता. एक तर रिडीम करा किंवा विड्रॉल मारा. दोन्ही ऑप्शन याच्यात दिलेले आहेत. ज्या वेळेस तुम्ही रिबाय करता तुम्हाला 3x म्हणजे 3 टाइमचा जो बॅलन्स आहे तुमच्या अकाउंट मध्ये ऍड होतो. 50 एचयू चा जर केला तुम्ही रिबाय तुम्हाला 150 एचयू मिळतात. आणि हे जे आहेत मिनिमम मेंबरशिप हे 600 दिवसासाठी 600 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार आहे. बाकी ज्यांचे अजून बरेच ऑप्शन आहेत जे की तुम्ही स्टेकिंग सुद्धा इन्कम कमवू शकता. यांचे सुद्धा जे ऍप्लिकेशन मध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्ही स्टडी करू शकता. इथे रिबाय स्ट्रॅटेजी दिलेली आहे. 300 एचयू मेंबरशिप घेतली पॅकेज इन 34 डेज मध्ये तर तुम्हाला त्यातही खूप ऍडिशनल जे काय अर्निंग आहे ते पॅकेजेस दिलेले वेगवेगळे त्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही कंपाऊंडिंग किंवा रिबाय आपण जे म्हणतो जगातील 8वा अजुबा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्याविषयी बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही जर 1000 एचयू ने सुरुवात केली विथिन 24 मंथ मध्ये 38 टाइम्स होतात. 1000 एचयू चे तुमचे होतात 38,000 एचयू. पण हे सर्व गोष्टी ऑप्शनल आहे, कंपल्सरी असं काही नाही. आपण पुढे जाऊया. याच्याविषयी डिटेल मध्ये नॉलेज तुम्ही स्पॉन्सर ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर इझी सिस्टम आहे. रिडीम करायचं तुम्हाला जे काही एचयू येतात जसं आपण रिवॉर्ड पॉईंट आपल्याला मिळतात, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इव्हन आपण गुगल पे ला जर कोणाला पेमेंट केलं
तर ऍडिशनल तुम्हाला जसे रिवॉर्ड्स आणि गिफ्ट कार्ड मिळतात त्याच प्रकारे इथे कंपनी तुम्हाला रिटर्न देते ऍज अ रिवॉर्ड्स. ते तुम्ही रिडीम करू शकता, विड्रॉल मारू शकता, एनकॅशमेंट करू शकता आणि एनी टाइम कोणत्याही टाइमला. तर रिडीम जे रिवॉर्ड्स तुम्ही करणार आहात ते तुम्ही एक्सचेंज करू शकतात एमओएफ मध्ये. एमओएफ मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल ते डॉलर्स मध्ये, एचयू मध्ये, आणि नंतर तुम्ही आयएनआर मध्ये करू शकता स्टेप बाय स्टेप. तर मिनिमम विड्रॉल साठी 50 एचयू रिक्वायरमेंट आहे. मिनिमम 50 एचयू इज रिक्वायर्ड. जे काही तुम्हाला एचयू येतात ते तुम्ही कन्वर्ट करता मल्क्युलर ऑफ फ्युचर मध्ये. मल्क्युलर ऑफ फ्युचर यांचा जो कॉइन कॅप मार्केटला लिस्टेड रजिस्टर्ड कॉइन आहे, जो की तुम्हाला तो मिळतो. मूव टू एस्टॅब्लिश एक्सचेंज. नंतर आपण जे ते एक्सचेंजरला पाठवून कन्वर्ट टू आयएनआर या बीटीसी बिटकॉइन मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. इंडियामध्ये सुद्धा डिसेंबर पर्यंत नवीन यांचा स्वतःचा कॉइन लॉन्च होत आहे. क्रिप्टो करन्सी मध्ये इंडिया, भारत देश सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. ब्लॉकचेन विषयी लोकांना डिटेल मध्ये नॉलेज देण्यासाठी यांनी सुद्धा मल्टिपल सिस्टम्स, ट्रेनिंग सिस्टम वगैरे सुद्धा लोकांशी चालू करण्यासाठी प्लॅनिंग मध्ये आहेत. यांच्या कंपनीशी बोलायचं झालं तर BW.com ही टॉप 4 मायनिंग ऑपरेटर कंपनी आहे. जगामधील 4 नंबरची कंपनी आहे. यांचा जर रेकॉर्ड जो पाहिला तर 2017 मध्ये $100 मिलियन यांनी खरेदी केली होती कॅश घेऊन. हा यांचा प्रोजेक्ट आहे हायपर इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट डॅम इन झिझँग प्रोविन्स. हा अंडर वॉटर प्रोजेक्ट आहे. अंडर वॉटर यासाठी केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही मायनिंग करता क्रिप्टो करन्सी मध्ये, जसं आपण सोन्याची मायनिंग करण्यासाठी आपल्याला हाय पॉवर मशीन्स लागतात, त्याच प्रकारे मायनिंग हा जो प्रकार आहे हा क्रिप्टो करन्सी माइन करण्यासाठी, बिटकॉइन माइन करण्यासाठी, ज्या मल्टिपल करन्सीज आहेत ते माइन करण्यासाठी ग्राफिक्स कार्ड आणि मशीन्स, पर्टिक्युलर मशीन्स, कॅम्प्युटर्स लागतात आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माइन केलं जातं. याच्यामध्ये यांनी जे आहे माइन केलेले आहेत 3 लाख बिटकॉइन यांच्याकडे होल्डिंग आहे, 20 लाख इथेरियम आहेत, 15 लाख लाईटकॉइन आहेत आणि मेनी अदर्स कॉइन. त्याचं लिमिट नाही, जे की मल्टिपल 2000 प्लस टॉप लेवलचे चांगले कॉइन आहेत, त्याचे खूप मोठ्या प्रमाणात यांच्याकडे होल्डिंग आहे. इथे पहिले हायलाइट केलेले बघा BW.com 1 नंबरला जे आहे F2 पूल, सेकंड नंबरला अँड पूल, 3 नंबरला आहे BTCC अँड BW.com ही 4 नंबरला यांची स्वतःची कंपनी आहे. यांचं 60% ऑफ द बिटकॉइन हॅश पॉवर, मिनिंग माइन अबाउट द 60% ऑफ द ऑल न्यू बिटकॉइन. जे काही नवीन बिटकॉइन येणार आहेत मार्केटला त्यातले 60% मायनिंग करण्याची कॅपॅसिटी ही कंपनी ठेवते. हे मायनिंग यांचं जे प्रोजेक्ट आहे तो ठेवतो. हा अंडर वॉटर असल्यामुळं इथे हिटिंग पॉवर जी आहे, उष्णता जी पॉवर असते ती कमी होत असते आणि त्यामुळं कमी उष्णता असल्यामुळे यांना कमी इलेक्ट्रिसिटी मध्ये जास्त मायनिंग हे करू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर ही जी BW.com आहे ही टॉप लेवल 4 कंपनीमध्ये येते, टॉप 4 मध्ये कंपनीमध्ये यांचं रँकिंग येते. तर लिव्हरेज द ग्रुप, प्रोन द वेल्थ क्रिएशन एक्सपर्टीज. तर ही जी ग्रुप आहे ऑलरेडी प्रूव्हन आहे, ऑलरेडी यांच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे, ऑलरेडी यांनी खूप मोठ्या लेवलला काम केलेले आहेत, ऑलरेडी हार्बो मध्ये आहेत, प्लस मल्टिपल एक्सचेंजर्स मध्ये यांची पार्टनरशिप आहे. हू एक्सचेंज यांचं स्वतःच आहे, हायपर पे यांचं स्वतःच ऍप्लिकेशन जे बँकिंग सिस्टम चालवतो, BW.com यांची स्वतःची, OKX मध्ये सुद्धा यांची स्वतःची ओनरशिप आहे, प्लस लार्ज स्केल ऑफ मायनिंग चालतं यांचं. एंजल इन्व्हेस्टर आहेत, लॉन्चिंग द प्रोजेक्ट, मोठे मोठे प्रोजेक्ट लॉन्च करतात स्वतः, टेकिंग द प्रोजेक्ट, फीस फ्रॉम द लिस्टिंग टोकन्स, फीस फ्रॉम द क्रिप्टो एक्सचेंजेस. म्हणजे हे सगळे मार्केटला जे आहेत इझिली ते खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट जनरेट करतात आणि त्यातून तुम्हाला जे दिवसाला फक्त अॅन्युअली डेली 0.5% रिवॉर्ड्स प्रोव्हाइड करतात. मंथली तुम्हाला याच्यात 15% रिवॉर्ड्स मिळतात, एचयू मिळतात, ते तुम्ही इनकॅशमेंट करू शकता. जे की हा जो ग्रुप विषयी बघायचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर जे की थाउजंड्स ऑफ पर्सेंटेज यांनी ऑलरेडी इयरली रिटर्न दिलेले आहेत आणि ते जनरेट करतात. तर आपल्यासाठी जे देत आहेत जे फार कमी आहे नॉमिनल आणि त्यांच्यासाठी फार इझी आहे. तर हे लोक एक्सपर्ट आहेत जे की आपल्यासाठी काम करणार आहेत. हे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि हे लोक आपल्याला एक खूप चांगलं जनरेशन करून देतात. यांचा प्राईम व्हिडिओ Amazon प्राईम आहे, हे त्यांची डॉक्युमेंटरी आहे, यांची सक्सेस स्टोरी दिलेली आहे, ज्यावेळेस सर्व गव्हर्नमेंट अपोजिट होते मायनिंग विषयी, क्रिप्टो करन्सी विषयी,
त्यावेळेस यांनी मायनिंग आणि ब्लॉकचेन हे लोकांना अवेअरनेस प्रोग्राम दिला, हे सुद्धा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सोबत जाऊन डिस्कशन केलं, त्यांना बेनिफिट सांगितले, त्यानंतर त्यांना अप्रूव्हल मिळालं. अप्रूव्हलही सहज मिळालं नाही, भरपूर गोष्टींना फेस करावं लागलं. त्यानंतर आज ते जे आहे मल्टी बिलियनर झालेले आहेत. ज्यावेळेस लोक सर्व अपोजिट होते, त्यावेळेस सुद्धा यांनी मायनिंग हा जो प्रकार आहे सर्वांशी रिक्वेस्ट करून, सर्वांशी डिस्कस करून चालू ठेवला आणि आज ते खूप मोठ्या लेवलला मायनिंगच्या माध्यमातून, क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून, लोकांना ब्लॉकचेनच्या नॉलेजच्या माध्यमातून मल्टी बिलियनर झालेले आहेत. आणि ही सक्सेस स्टोरी डिटेलमध्ये तुम्हाला अमेझॉन प्राईमला तुम्ही बघू शकता. इव्हन युट्यूबला जरी तुम्ही टाकलं नेक्स्ट ब्लॉकचेन, तर तुम्हाला इथे डिटेलमध्ये यांची स्टोरी मिळून जाईल. एपिसोड 6 हीची कॉपी तुम्हाला, ज्यांनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्यांच्याकडून तुम्हाला कॉपी मिळेल. प्लस जे आपले मेन प्रमोटर आहेत, त्यांनी एक अशी डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कंपनीचं ड्यू इंटेलिजन्स म्हणजे कंपनीविषयी डिटेल नॉलेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रायन्झो कोण आहेत, रायन्झोच्या विषयी जे कंपनीचे आपले फाउंडर आहेत त्यांच्याविषयी डिटेल माहिती दिलेली आहे, त्यांचे पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत, त्यांचं समरी दिलेले आहे. प्लस यांचा इंटरव्ह्यू झाला होता दुबईमध्ये, हे सगळे लोक त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता रायन्झोचा पटेल, कल्पेश पटेल सरांनी. तर त्यांचा यांचा पूर्ण लाईव्ह इंटरव्ह्यू सुद्धा रेकॉर्डेड आहे, तोही तुम्हाला ऑनलाईन मिळेल. ड्यू इंटेलिजन्स जर तुम्ही डॉक्युमेंट घेतले त्यात तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. स्काय न्यूज US मधलं मोठा चॅनल आहे स्काय न्यूज, यांची सुद्धा इथे ज्यावेळेस IPO लॉन्च करायचं त्याच्याविषयी याच्या स्काय न्यूजला सुद्धा सॅम ली यांचा जो इंटरव्ह्यू झालेला आहे. प्लस यांच्या ज्या कंपन्या आहेत त्या लिस्टेड आहेत, त्याचं हायपरटेक ग्रुप विषयी डिटेलमध्ये तुम्हाला विथ डॉक्युमेंटरी प्रूफ या सेकंड पार्ट ऑफ जे आहे इंटेलिजन्स त्यात तुम्हाला दिलं जाईल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कोलॅबोरेशन विथ द गव्हर्नमेंट अँड युनिव्हर्सिटी, याचं तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे. प्रूफ ऑफ द CSIRO जी की रिसर्च अँड डेव्हलप मध्ये काम करते, त्या कंपनीविषयी सुद्धा प्रूफ दिलेला आहे. पिलर्स ऑफ द हायपरटेक ग्रुप, हे जे पिलर्स आहेत याचे सगळे प्रूफ दिलेले आहे. ग्रुप वेबसाइट्स अँड इकोसिस्टम रिलेटेड ऑल लिंक्स, ते तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं त्यांच्याकडून तुम्ही कलेक्ट करू शकता. यांचा जो आहे ही वेबसाईट आहे hypergroup.io, याच्यावर सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती मिळेल. फ्रॉम युअर याची सर्व माहिती तुम्ही ज्यांनाही तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्यांच्याकडून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. पुढे जाऊया त्याच्यात हाऊ टू गेट स्टार्टेड कसं तुम्हाला करायचं आहे. तर सिंपल आहे, तुम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं ते तुम्हाला रेफरल लिंक पाठवतील, त्यात तुम्हाला रजिस्टर तुमची जी आहे लिंक तुम्हाला दिली जाईल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचं नाव इन्फॉर्मेशन त्याच्यात एंटर करायचं आहे आणि तुमची डिटेल पूर्ण माहिती भरायची आहे. नंतर थोडा आवाज वाढला तर बरं होईल. ओके सर, याच्यामध्ये तुम्हाला जे आहे रजिस्टर युअर मेंबरशिप करायचे आहे. डिपॉझिट USDT जे आहे तुम्हाला डॉलर्स USDT कंपनी डिपॉझिट घेते. हे डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनला जाऊन परचेस मेंबरशिप करायची आहे आणि जे काही तुम्हाला मेंबरशिप ते ऑप्शनल आहे, तुमच्यानुसार शेअर हे करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. 300 HU, 500 HU या 1000 HU. हे डिस्क्लेमर दिलेलं आहे, डिटेलमध्ये माहिती मेंबरशिप जे आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. सेकंड याचा जो पार्ट आहे तो चालू होतो आता. हा झाला पूर्ण पॅसिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कम विषयी बोलायचं झालं, त्यांचा सेकंड जो पार्ट आहे तो चालू होतो. तर आपण जर यांचं शेअरिंग जर केलं आपण आपल्या मित्र परिवार वगैरे यांना, तर त्यात तुम्हाला कंपनी ऍडिशनल इन्कम देते. वी लव्ह द शेअरिंग, ग्रेट एक्सपिरियन्स. त्यात कंपनीचे 3 टाईपचे तुम्हाला इन्कम सोर्स दिलेले आहेत. पहिला इन्कम सोर्स आहे कम्युनिटी रिवॉर्ड्स. 20 लेवलचं इन्कम तुमचं ओपन होतं. 20 लोक तुम्हाला डायरेक्ट रेफर केल्यानंतर, पहिल्या लेवलला रेफर केल्यानंतर तुम्हाला जे काही रिवॉर्ड्स दिले जातात त्या रिवॉर्ड्स वर 20% मिळतात. दुसऱ्या लेवलला तुम्ही 2 लोक डायरेक्ट केले 15% मिळतात. थर्ड लेवलला 3 लोक डायरेक्ट केले तुमच्या थर्ड लेवलला 10% मिळतात. चौथ्या लेवलला 5%, पाचव्या 5%, 6 लेवलला 5%, 7 ते 15 2% आणि 16 ते 20 1%. तर असे तुम्हाला 20 लोक डायरेक्ट केले तुमच्या 20 लेवल ओपन होतात. याच्याविषयी बोलायचं झालं अजून याच्यात ऍडिशनल कम्युनिटी रिवॉर्ड जे आहेत ते तुम्हाला कसं दिलं जातं, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिल्या लेवलला तुम्ही रेफर केला एका व्यक्तीला, त्यावर तुम्हाला 20% रिवॉर्ड्स देतात.
सेकंड लेवलला तुम्हाला 15% मिळतात. सेकंड व्यक्ती तुम्ही डायरेक्ट केला तुमची सेकंड लेवल तुमची ओपन होते. सर स्क्रीन जरा वरती राहिली. सर आपण स्क्रीन दिसत नाही का क्लिअर? पुढचं पेज आलं नाही. आलंय, करेक्ट चालू आहे सर. एव्हरीथिंग इज वर्किंग फाईन सर. ठीक आहे, कंटिन्यू करूया. ओके सर. येस. तर याच्यामध्ये जे आहे नेक्स्ट पेज आलेलं नाही. रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्ही डिस्कनेक्ट करून कनेक्ट करा व्यवस्थित. माझ्या मोबाईल मध्ये मी दुसऱ्या एक मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग माझा आहे आणि त्यात क्लिअर दाखवते, सेकंड पेज दिसते त्याच्यामध्ये. तुमच्या इंटरनेटचा काही प्रॉब्लेम असेल प्लीज चेक, आणि जे काय असेल आपण डिस्कस करूया, कारण हे रेकॉर्डिंग लाईव्ह रेकॉर्डिंग चालू. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तर आपण जे आहे आता पुढे जाऊया. एव्हरी जे डायरेक्ट रेफरल तुम्ही जे करता प्रत्येक लेवलला तुम्हाला एक लेवल जे आहे ऍडिशन होत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये एक व्यक्तीला तुम्ही रेफर केला तुमची एक लेवल अनलॉक होते, 2 लोकांना रेफर केला दुसरी तुमची लेवल अनलॉक होते. असं 20 लेवल तुम्ही रेफर केलं तुमचे 20 लेवल अनलॉक होतात. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. 300 युनिट्सचं तुम्ही कोणाला रेफर केलं तुम्हाला 900 युनिट समोरच्या पार्टीला मिळणार आहेत. 1.5 डेली असे 600 दिवस मिळणार आहे. तर तुम्हाला पहिल्या लेवलला काय मिळणार आहे? फर्स्ट लेवलला जे 1000 ला एखाद्या व्यक्तीने 1000 एचयूचं युनिट हे केलं तर 5 युनिट त्या व्यक्तीला मिळणार आहेत पर डे. तर 3000 युनिट त्या व्यक्तीला मिळणार आहेत. परंतु तुम्हाला इथे मिळणार आहे 20%, जे की 1 युनिट 600 दिवस. म्हणजे जो समोरच्या व्यक्तीला जो प्रॉफिट होणार आहे 3000 तुम्हाला टोटल मिळणार आहेत 20 महिन्यामध्ये 600 एचयू, 600 USDT, म्हणजे 1 युनिट पर डे. You receive the 1 HU, 1.5 HU passive rewards प्लस जे काही तुमचं इन्कम झालेलं आहे त्याच्यात 1 मॅच झालेलं आहे, एक व्यक्ती तुम्ही रेफर केलेला आहे, टोटल तुम्हाला मिळणार 2.5 युनिट्स. ठीक आहे. तर 900 HU इन 360 डेज मध्ये तुम्हाला मिळतात. पुढे जाऊया आपण. हायपर ड्राईव्ह रिवॉर्ड्स हे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे सेकंड लेवलचं. पहिल्या लेवलला जसं इन्कम मिळतं तसं सेकंड लेवलचं जे इथे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. एक्झाम्पल तुम्ही सेकंड लेवलला 10,000 एचयूचा कोणाला रेफर केलं तर त्या व्यक्तीला मिळणार आहे 50 युनिट पर डे. टोटल त्या व्यक्तीला मिळणार आहे 30,000 एचयू. पण तुम्हाला इथं तुम्ही रेफर माल केलेल्यामुळे तुमच्या सेकंड लेवलला तो व्यक्ती आहे, तर त्याच्यावर तुम्हाला मिळणार 7.5 एचयू असे प्रत्येक दिवसाला असे 600 दिवस मिळणार आहे. टोटल तुम्हाला मिळतात 4,500. इथे जे आहे कॅल्क्युलेशन जो पार्ट आहे तुम्ही अजून डिटेलमध्ये डिस्कस करून समजून घेऊ शकता. तर तुमचे जेवढे याच्यामध्ये मॅक्झिमम कंपनी दिलेले 3 टाइम्स. एक्झाम्पल एव्हरी 1000 युनिट इन 3000 युनिट्स आउट. ज्या वेळेस तुम्ही 1000 युनिटचं बाय करता तुम्हाला इथं 3000 युनिट रिटर्न मध्ये मिळतात. परंतु हे तुम्हाला मिळतं टोटल विथिन 600 डेज. परंतु तुम्ही वर्किंग करत असाल तर तेवढं फास्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याचं इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. लेवल 1 ला तुम्हाला 20% मिळणार आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण 1000चं एक्झाम्पल तर टोटल तुम्हाला मिळतात 600 एचयू मॅचिंग रिवॉर्ड्स. सेकंड लेवलला तुम्ही जर पाहिलं 1000चं एचयूचं एक्झाम्पल तर ते 450 होतात. थर्ड लेवलला 10% जर पाहिलं तर ते होतात 300 एचयू मॅचिंग रिवॉर्ड्स. 4th 5 6 लेवलला जर 5% जर म्हटलं तर 150 एचयू मॅचिंग रिवॉर्ड्स. तर हे कंटिन्यू तुम्हाला आहे असे 20 लेवलला इन्कम मिळत असतं. आणि तुम्ही जेवढे लोक डायरेक्ट कराल प्रत्येक व्यक्ती मागं एक लेवल तुमचं ओपन होत जातं. प्लस कंपनी तुम्हाला ऍडिशनल याच्यामध्ये जे आहे सेकंड रिवॉर्ड्स जे तुमच्या रँकिंग वर दिलं जातं. त्या रँकिंग विषयी बोलायचं झालं तर VIP 2 रँक्स च्या पुढे तुम्हाला ऍडिशनल कंपनी रॉयल्टी सुद्धा चालू करते. परंतु
एक्सपर्ट होण्यासाठी तुम्हाला मिनिमम 50,000 एचयू 50,000 एचयू ज्यावेळेस तुमचा बिझनेस होतो त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक लेवलला 1% ऍडिशनल चालू होतात. जिथं तुम्हाला 20% मिळत होते तिथं आता 21% मिळणार रिअल इन्कम. 1,25,000 एचयूचा तुमचा बिझनेस झाला. पॉवर लेक इथं ओमिट केली जाते, वगळली जाते. त्यातून तुम्हाला विकर मध्ये तुमचा 1,25,000 झाला, तुम्हाला रँक मध्ये प्रो आणि 2% तुम्हाला ऍडिशनल मिळायला चालू होतात. एक्झाम्पल, जे काही तुमचा बिझनेस झाला त्याच्यावर तुम्हाला जिथं 20% मिळत होतं तुम्हाला आता मिळणार आहे 22%. ठीक आहे. याच्याविषयी अजून डिटेल मध्ये बोलायचं झालं, 1 स्टार तुम्ही झाल्यानंतर 2.5 लाख डॉलर तुमचा बिझनेस झाला, तुमचे 4% होतात. 5 लाख एचयूचा तुमचा बिझनेस झाला, तुम्हाला रँक मध्ये 2 स्टार 6% तुम्हाला ऍडिशन चालू होतात. जिथं 20 मिळत होते तिथं मिळणार तुम्हाला 6%. 3 स्टार तुम्ही त्यावेळेस होता 1 मिलियन एचयू म्हणजे 10 लाख डॉलरचा बिझनेस मॅच होतो त्यावेळेस तुम्हाला 8% मिळतात. जिथं 20 मिळत होते तिथं आता 28% मिळणार आहे. 4 जी रँक आहे यांची, 4 स्टार जी रँक आहे, ही जी तुमची रँक आहे ही 6 लेवलची रँक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मिलियन एचयूचा म्हणजे 30 लाख एचयूचा बिझनेस झाला की तुम्ही 4 स्टार होतात आणि तुम्हाला ऍडिशनल 10% मिळतात. जिथं 20% मिळत तर तुम्हाला आता पहिल्या लेवलला मिळणार आहे 30%. तुम्ही जेव्हा 5 स्टार होता, $5 मिलियन बिझनेस झाला म्हणजे 50 लाख एचयूचा बिझनेस झाला, तुम्हाला रँक कंपनी देते 5 स्टार आणि प्रत्येक लेवलला तुम्हाला 12% ऍडिशनल मिळतात. याच्यामध्ये जे क्रॉस दिलेलं आहे, जी काही पॉवर लेक असेल ती ओमिट केली जाते. जी काही पॉवर म्हणजे आपण विचार केला जी पॉवरफुल लाईन झालेला बिझनेस आहे तो ओमिट करून विकर मधून हे मॅचिंग केलं जातं आणि त्यावर तुम्हाला ही रँकिंग दिली जाते. म्हणजे याच्याविषयी बोलायचं, VIP 5 स्टारला 5 मिलियन एचयू मिनिमम लागतात. ॲन ॲव्हरेज तुम्हाला 25,000 एचयू रिवॉर्ड्स पर डे तुम्हाला मिनिमम मिळतात, चालू होतात. सेकंड याच्याविषयी बोलायचं झालं, जी रँक आहे VIP 2 स्टारच्या पुढे तुम्हाला ऍडिशनल कंपनी बोनस रिलीज करते, जे की ग्लोबल रिवॉर्ड्स आपण त्याला म्हणतो, जे की 4% कंपनी जे लोक रँक होल्डर आहेत त्यांना VIP बोनस हे दिलं जातं. VIP 2 आणि त्यांच्या पुढे हे जे इन्कम दिलं जातं. द नेक्स्ट इव्होल्युशन ऑफ द ब्लॉकचेन, जे काही तुमचे स्वप्न असतील ते कंपनी सोबत पूर्ण होऊ शकतात. ही एकमेव अशी कंपनी आहे मार्केटला, याच्या जवळपास कोणती कंपनी नाहीये. यांचं प्रोफाईल, यांचा प्लॅन, यांची स्ट्रॅटेजी, यांचं बॅकग्राऊंड, रेकॉर्ड, हे सर्व गोष्टी जर पाहिलं त्याच्या जवळपास कोणती कंपनी नाहीये. तर एकमेव एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. तर हे तुम्ही नॉर्मल टेस्टिमोनियल्स वगैरे आहे, जी कोणती इन्व्हेस्टमेंट कंपनी नाहीये, कोणती ROI बेस्ड कंपनी नाहीये, काही मार्केटिंग कंपनी नाहीये. तर टोटल ही जे आहे ॲफिलिएट प्रोग्राम आहे आणि ब्लॉकचेन एज्युकेशन आणि अर्निंग प्रोग्राम आहे. इथे कंपनी काही तुम्हाला इन्कमचं वगैरे काही डिस्क्लेमर करत नाहीये. हे सगळं याच्यात दिलेलं आहे. हे सर्व आपल्याला गाईडलाईन फॉलो करून पुढे जायचं आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला इन्व्हाइट केलं त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच. तर येस सर, आता तुम्ही बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाहीये. आता कोणता पार्ट आला असेल ना